गाईज आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार. तर भावानो नमस्कार, जय श्रीराम, जय हनुमान. भावानो आज आपला नवीन ब्लॉग चालू करायचा प्लॅन झाला आणि आता रात्रच आहे, परंतु रात्रीचा ब्लॉग चालू करूया कारण की आम्ही चालू आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे मित्रांनो आपला पेन टू कोल्हापूर. आणि कोल्हापूरचा आम्हाला भाडा आलेला आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन चालू आहे आम्ही. ते पण पेंटिंगच्या रिअल पेंटिंगच्या मूर्त्या घेऊन चालू आहे. 3 मजले लावलेत माले, 1 2 3 म्हणजे फल्या असतात गाडीमध्ये, त्या फल्या असतात 3 मजले लावतात. तर ते आम्ही आता घेऊन चालू आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण विचार केला तर नाईटचा ब्लॉग करूया. नाईटचा प्रवास कसं करतो आम्ही तुम्हाला दाखवतो आहे की ॲक्च्युली गणपती बाप्पाची गाडी कशी जाते तुम्हाला मी ऑलरेडी सांगलेलं आहे. पण आता पुन्हा एकदा दाखवतो की आज डेली तुम्हाला डेली दाखवतो आहे, डेचं दाखवतो आहे दिवसा. तर आपल्या दिवसा नाही, आज आपण रात्री गाडी कशी चालवतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. तर चला बघूया, एन्जॉय करूया काहीतरी, की नवीन नवीन काहीतरी बघणं आपलं काम आहे. आणि तर आता आम्ही सध्या तरी पोहोचलो, मी आता तलेगावला पोहोचलो आहे. कारण की मी घरातून निघलो तर मी ब्लॉग चालू नाही केला कारण की थोडंसं मी आपल्याकडे रस्ता खराब होता. खराब असताना मला ते जमलं नसतं आणि त्यासाठी मी आपण थोडं त्याला पुढे जाऊन करूया कारण की आपण डेली ते रस्ता पण बघतोय. तर आपण तलेगावपासून चालू करतोय. तर तलेगाव आपल्याला आलेलं आहे मित्रांनो. तर या ब्लॉगमध्ये मजा करूया. नाईटला कोल्हापूरला जायचं आपलं प्लॅन झाला आणि प्लॅन म्हणजे काय नक्कीच निघालो का आम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या घेऊन निघालोय. तर आजचा ब्लॉग आपण कोल्हापूरचा चालू झाला आहे. तर रात्रीचा प्रवास चालू झाला आहे. तर रात्रीचा प्रवास चालूच होणार आहे आणि झालं पण. जाऊया, बघूया. आणि सध्या आता तरी ड्रायव्हिंग मी नाही करत कारण की आपला एकच माणूस आणि एकच जीव आपला सचिन दादा वालेकर होता बघा. वालेकर दादा गाडी चालवते. नाईट आहे, काय टेन्शन घेऊ नका. आणि बघा हे पट्ट्या रस्त्यात पट्ट्या आले की आम्हाला आम्ही टेन्शन येतं मित्रांनो. तर आता आम्ही तलेगावात पोचलो मित्रांनो, बघू शकताय. आणि या पट्ट्या बोलत आम्हाला जाम भीती वाटतं कारण की पेंटिंगचे गणपती नाही. या पट्ट्या आल्या तरी पण आम्हाला लाईक गाडीचा स्पीड कमी करायला लागतं, सर्व काही बघायला लागतं. आणि हा पाऊस पडला आता मित्रांनो या रस्त्यावर. तर पाऊस पडल्यानंतर मी पण बघू शकता रस्ता काळा होऊन जातो. डांबरीकरणाचा रस्ता आपला आहे, आपला कॉन्क्रीटचा नाही. सिमेंट कॉन्क्रीट असं तर आणखी टेन्शन आम्हाला येतोय. तर बघा डांबरीकरण असं तर एकदम मस्त आणि स्मूथ गाडी चालतोय. तर मजा येते गाडी चालवायला आम्हाला या रस्त्यावर. परंतु आता इथं लाईटी आहेत म्हणून काय वाटत नाही मला. तर लाईटीचा प्रवास असेल तर काही टेन्शन येत नाही की रस्ता पूर्ण क्लिअर दिसतो आपल्याला. तर मित्रांनो तर रात्रीचा प्रवास एकदम मस्त आणि मजेशीर येतं आम्हाला करायला. परंतु काय भीती वाटतं, पाऊस पडला की जरा खड्डे दिसत नाही कदाचित. तर त्यासाठी बघा आता स्पीड कमी झालं आपलं. या पट्ट्या गाडी पूर्ण हलवतो आपली गाडी, पूर्ण जोरात गाडी हलतं. मग त्यासाठी आपली मागची गणपती हलतात मग तुटून जातात. त्यासाठी आपल्याला गाडी स्लो करावं लागतं. प्रत्येक पॉईंटला आम्हाला गाडीचं स्पीड कमी करायला लागतं. त्यासाठी आम्हाला जिथं 2 तास जातात तिथे आम्हाला 4 तास जातात. कारण की का तर गाडीचं स्पीड प्रत्येक वेळी आम्हाला कमी करायला लागतं मित्रांनो. हे असं आमचं स्पीड असतं बघा. पूर्ण गाडी स्पीड कमी झालं बघा, एकदम स्लो 0चं स्पीड आलं आता. तर चालले हलो 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 करणं आम्हाला. तलेगावचा टोल नाका आपल्याला आलेला आहे. तर तलेगावचा टोल नाका पास करूया बघा. तलेगाव टोल नाका. आपला फास्ट ट्रॅक आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. फास्ट ट्रॅकने आपला टोल क्रॉस होतो. प्रत्येक ठिकाणी सावकाशच जाणं आमचं कर्तव्य असते. गणपती बाप्पाची मूर्ती सेफली घेऊन जाणं म्हणजे आपल्याला आपली जिम्मेदारी पूर्णपणे. हा नियम आहे. टोल नाका आलाय, टोल नाका जाऊया. पहिला टोल नाका पास करून चहा पिवायचा प्लॅन झालाय मित्रांनो. चहा तर आपला जीव आहे तुम्हाला माहिती आहे. तर जरा चहा पिऊन घेऊया पहिला जाऊन. टोल नाका पास करतो. तर मित्रांनो आम्ही तर टोल नाका पास झाला आपला. तर बघूया चहाची टपरी कुठे दिसते बघतोय. मस्तपैकी चहा पिऊन घेतो आम्ही आणि एकदम फ्रेश होऊ. थोडंसं दिसते का तुला टपरी मित्रांनो. पोपट झाला, टोल नाक्याला चहाची टपरीच नव्हती. आता काय करायचं झालं प्लॅन काय माहिती नाही, पण बघूया पुढं भेटते का बघूया आपण. की आपलं चहा तर पियायचं आहे, चहाशिवाय मजा नाही. तर जाऊया आता. इथं रस्ता चांगला वाटतो बघा. चांगला रस्त्यावर जरा चालवायला मजा येतं. या पट्ट्या काय इकडं संपत नाही. या पट्ट्या इथं नाकी दम आणल्या मित्रांनो. पुण्यात जायचं तर तुम्हाला पट्ट्यांचा सामना करावा लागेलच. असं जे आपण जर सामना करतो तुम्ही पण सामना करून घ्या. चला आम्ही चहाची टपरी बघतोय पुढे जाऊन. चहाची टपरी आपल्याला पाहिजेच, चहा प्यायचा आहे. पण आपल्याला काय चहा काय मिळणार नाही तर आपण जाऊ द्या. तर आता आपण स्वतः बसलो गाडीवर बघू शकतोय. आता आपण आपली बारी मी स्वतः तर ड्रायव्हिंग करतोय. तर ड्रायव्हिंग करता आपल्याला चहा काय मिळाला नाही. तर आता आपण कोल्हापूर हायवेला लागलेलो आहेत. तर आता आपल्याला थोड्या वेळात आता चांदणी चौक येणार आहे. तर चांदणी चौकाचा चहा मिळतो का बघूया. स्वतः जाऊन थांबू चांदणी चौकाचा चहाला. तर आपण नक्कीच चहा पिऊया तिथे, नाही तर आपला प्रवास चालू राहू द्या. आणि इकडचे रस्ते बघा मित्रांनो एकदम मस्त, एकदम टकाटक. असे रस्ते असतील ना तर काही वाटत नाही मित्रांनो. तरी देखील आम्ही फास्ट जाऊ शकत नाही कारण की थोडीशी जम्पिंग होतच कधीतरी. तर त्यामुळं आपल्याला सावकाशात जाणं आपल्याला चांगल्या गोष्टीच आहे. कारण की बघा आता रात्रीचा प्रवास आहे, चांगलाच जाऊ द्या. तर आपण असं स्पीड आहे आणि चांगले रस्ते बघू शकतो मित्रांनो.
तर आपल्याला आता थोड्या वेळा चांदी चौक येत चला चांदी चौकात जाऊन जरासं मजा करू किंवा मजा म्हणजे काय हो चहा बघू आणि तुम्हाला देखील दाखवू चांदी चौक. तर चला चांदी चौकात जाऊया. तर मित्रांनो सॉरी आपण चांदी चौकात थांबलो नाही कारण की आपल्याला एक कॉल आला होता. आपण बोगद्यात आलो मित्रांनो बघू शकताय. टनल आहे पुढे. तर टनलमध्ये आपण पहिला पास करूया टनल आणि ते पुढे आता चहाची टपरी वगैरे ते पुढे बघतात तिकडे काहीच नव्हतं आज पण चांदी चौकात पण सगळं बंद होतं मित्रांनो. त्यासाठी आपण पुढे आलोय. तर जाऊया पुढे चहा पिऊया टनल चहातून एंट्री करूया. चला टनल तरी बघूया. सातारा रोड कोल्हापूर हायवे. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get it next. आणि आपली गाडी लावलेली आहे पार्किंगला इथे मस्त आहे की तसं साईडला लावलेलं बघू शकताय. दिसणार नाही रात्रीची वेळ आहे. आज नाईट ब्लॉग आहे आपला काय टेन्शन घेऊन. मित्रांनो आपण चहा आलेला आहे आपण घेतोय जाय मला चांगली टेस्ट आहे. तर पुढे आपली फ्रेश होऊन जाऊ. ते गेले मित्रांनो आणि तर भेटला नाही म्हणजे निघून गेले ते आपण चांगली चौकात पोचले ते आपण जाऊ सगळं आपला काही इलाज नाही गेलेत आपण सगळं आपण जाऊया. पुढे मिस्टेक झाली बघा गाडी पार्किंग लावून ठेवली. मित्रांनो आपला चहा वगैरे झाला आहे मस्त ओके फाईन. तर आता आपण निघूया प्रवास आपली गाडी बघा लावलीचं पार्किंगला ओके. चला निघतो आता मी. पुन्हा एकदा नाईट ड्राईव्ह आपली चालू झाली कोल्हापूर हायवे. तर जाऊया. थंडी जास्त लागते मित्रांनो वारा खूप आहे इकडे गारवा एकदमच आहे. चला डोर खोला आणि जाऊया. चला मित्रांनो आपला प्रवास चालू करूया. कोल्हापूर हायवे आपण लागलोच आहेत आपण. तर चला जाऊया. आता आपण खेड शिवापूरला पोचलो आहे. चहा वगैरे झाला आपला. चहा पिऊन आपण निघलो आहे नाईट ड्रायव्हिंग चालू करायला मित्रांनो. चला जाऊ. रात्रीचा प्रवास चाले कोल्हापूर हायवे. निघालो रात्रीचाच गणपती बाप्पाच्या मूर्त्या घेऊन. तर मित्रांनो आपल्याला आता रात्रीचे वाजले 4 सकाळचे 4 वाजले मित्रांनो. तर आपला प्रवास चालूच आहे अजून. तर आता आपल्याला घाट लागलेला आहे. तर हा घाट आपला साताराचा आहे. तर आता आपण सातारामध्ये प्रवास करू आपण. तर सातारा आपण अंतर कापलेलं आहे. तर सातारापर्यंत आपण पोचलो आहे परंतु सकाळचे 4 वाजले. तर चला हा आपला आता घाट प्रवास चालू करूया. घाट प्रवास चढूया आणि सातारात जाऊया. चला सातारा पण बघूया आपण मित्रांनो. तर प्रवास चालूच आहे आपला नाईटचा. तर नाईट आऊट कोल्हापूर गणपती बाप्पाची गाडी. चला मित्रांनो चला जाऊ गणपती बाप्पाची गाडी घेऊन नाईट प्रवास करूया आणि हा आता घाट But I've चढूया. never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change. मित्रांनो आपण घाट उतारलो आहेत आणि आता आपण सातारामध्ये एंट्री केलेली आहे. परंतु या पट्ट्याही मला नकोसा आणला आहे. या पट्ट्याही बघू शकतो मित्रांनो. या पट्ट्या आमच्यासाठी बेकार आहे. डेंजर सिच्युएशन आहे मित्रांनो. बेकार बेकार हे बघा खड्डे. तर जे असे खड्डे पण आम्हाला नको आहेत. हे छोटे छोटे खड्डे पण आम्हाला जपावं लागतात मित्रांनो. बघू शकताय. नाईट ड्रायव्हिंग करा या डेमध्ये करा. तुम्हाला ड्रायव्हिंग सेफच करायची आहे मित्रांनो. मित्रांनो सातारा टोल नाका पोचलो. सातारा टोल नाका ट्रॅफिक आहे टोल नाक्यावर साताराच्या. प्रॉपर सातारामध्ये आलो. वाजले आपला आता 5. आला नंबर आला आपला. टोल नाका पार करूया आपण. चला सातारा जाऊ. सातारावरून बाहेर. ओके थँक्यू. पटापट चला खटाखट सातारा नाईट. तर मित्रांनो फायनली आता गुड मॉर्निंग झाली आपली आहे. तर आपण पोहोचतो आता कराडमध्ये. सातारा कराडमध्ये पोहोचलो आहे मित्रांनो. तर आपला कसा वाटला नाईट ब्लॉग तुम्ही नक्कीच मला लाईक आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच व्हिडिओ येणार घेऊन आपण असेच एन्जॉय करणार आपण मित्रांनो. आणि कशी गणपती बाप्पाची गाडी चालवायला लागते नाईटला ते तुम्हाला सांगतो मित्रांनो.
तर मित्रांनो कसे घाट होते, कसे रस्ते होते आणि कसे कसे चालवली गाडी आपली गणपती बाप्पाची आणि कशी चालवायला लागते गाडी आपली गणपती बाप्पाची ते तुम्ही आता नक्कीच बघितलं या ब्लॉगमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.